श्री नवनाथ कथासार अध्याय 5 भूतावळांसह वेताळाचा पराभव। या अध्यायाच्या पठणात व श्रवण केल्याने घरात भूतबाधा असेल, भूतांचा संचार असेल तर तो थांबेल, भूतबाधा होणारच नाही। अध्यायाला सुरुवात करूया। मच्छिंद्रनाथांनी हिंगुळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते 12 मल्हार नावाच्या अरण्यात आले। रात्रीच्या वेळी देवळात स्वस्तपणे निजले असता भर रात्री त्यांना मोठा आवाज ऐकू आला व असंख्य दिवट्या दिसल्या। ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले। काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांना प्रसन्न करून घ्यावे असा त्यांनी विचार केला आणि लगेच त्यांनी स्पर्शास्त्राची योजना केली। त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तिथल्या तिथे खिळून राहिली। त्यांना हालचाल करता येईना। ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खेटून राहिली। ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती, परंतु मध्येच हे घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाही। इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते पाठवली। तेव्हा कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा खेळ असल्याचे वेताळाला समजले। मग तो जाती कोठे उतरला आहे याचा शोध करीत फिरत असताना मच्छिंद्रनाथांना वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले। तेव्हा याचेच हे अद्भुत काम असावे असे त्यांना वाटले। त्या भूतांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी, ही भूते पतित आहेत, म्हणून यांची मुक्तता करावी, म्हणजे ते आपापल्या कामात जातील। ही सर्व भूते जमिनीला खेळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे, असे मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचारले। यावर त्यांनी उत्तर दिले, ही भूते आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला येथे पाठवले आहे, तर महाराज यांची सुटका करावी, म्हणजे ही वेताळाकडे नमस्कार करायला जातील। त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी त्यांना कदापि सोडणार नाही। हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा। त्यावर भूतगण म्हणाले, हे योग्य नाही। मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, तो किती प्रबळ आहे हे मी प्रत्यक्ष पाहीन। मच्छिंद्रनाथांचा हा निरोप घेऊन भूते वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, तिकडे एक जोगी आला आहे। त्याने शरब तीरावरची भूते मंत्रशक्तीने एका जागी खिळवून ठेवली आहेत व तुमची देखील हीच गत करण्याचा त्याचा विचार आहे। हे ऐकताच वेताळ फार रागवला। त्याने सर्व देशांतील भूते आणण्यासाठी जासूस पाठवले। मग सर्व भूते तेथे येऊन पोहोचली। त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली। मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरबतीरी येऊन दाखल झाले व तेथे त्यांनी भयंकर गोंधळ केला। हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रवून ठेवले व त्यांचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ गप्प राहिले। नंतर त्यांनी वज्रास्त्र मंत्र जपून सभोवताली एक रेघ ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली। यामुळे भूतांना त्यांच्या जवळ जाता येईनासे झाले। इकडे भूतांच्या राजाने झाडे, डोंगर वगैरे नाथांवर टाकले, परंतु त्याचे काहीही चालले नाही। त्यांनी सर्व शस्त्रांचा, अस्त्रांचा उपयोग करून पाहिला, परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ती दुर्बळ ठरली। मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून ठेवले। त्यावेळी पिशाच्यांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळवा, बावरा, महम्मदा, मुंजा, महिषासूर व धुळोबान हे 7 जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले। पण इतक्यात नाथांनी चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांना संरक्षणासाठी सोडले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू, कुमूर, मरू, मलिमल, त्रिपूर, बलजेटी हे 7 दानव उत्पन्न केले। मग हे 7 दानव व 7 भूतनायक यांची चढाओढ लागली। एक पूर्ण दिवस त्यांनी युद्ध केले। शेवटी दानवांनी त्यांना हतबल करताच ते अदृश्य झाले। अखेर मच्छिंद्रनाथांनी वासव शक्ती सोडून वेताळास मूर्छित केले। अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरुपयाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथांना शरण गेला। वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की तुम्ही आमचे प्राण घेऊ नका। आमचे प्राण वाचवले तर आम्ही जगात तुमची कीर्ती पसरवू। तुम्ही सांगाल ती कामे करू। यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण आपापल्या पिशाच्य फौजेसह तुमच्याजवळ राहून तुमची आज्ञा मानू। याप्रमाणे आम्ही वागलो नाही तर आमचे सर्व पूर्वज नरकात जाऊत। अशा तऱ्हेने भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले, साबरी विद्येवर मी कवित्व केले आहे। जो मंत्र ज्या शक्तीचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा। जप मंत्रावर हुकूम करून कार्यसिद्धी केली पाहिजे। यातील प्रत्येक जप मंत्र तुम्ही सिद्ध केला पाहिजे। तसेच मंत्र घोकून त्यांची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल केला पाहिजेत। हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले। नंतर अभिक्ष कोणते हे सर्व त्यांनी नाथांना सांगून ठेवले।
आणि मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणामधील वेळ निश्चित केली। याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व भूतांना वश केले व वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या। नंतर विमुक्त अस्त्राच्या साहाय्याने त्यांना मोकळे केले। त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्रनाथांना प्रत्येक मंत्राची पूजाविधी सांगून ग्रहण काळात मंत्राचे अनुष्ठान केल्यानंतर शीघ्र फलदायी होतील असे सांगितले व मंत्रानुष्ठानाच्या वेळी भूतबळी कोठे द्यावेत तेही सांगितले। त्यानंतर सर्व म्हणजे 8 कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली। त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले। सर्व भूत पिशाच्चे अष्टप्रमुखांसह व वेताळासह त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांनी त्यांचा जय जयकार केला। मग अष्टभूपतींनी एकूण एक भूतांस अशी समज दिली की मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यांना तुम्ही न चुकता सहाय्य केले पाहिजे। सर्वांना अशी आज्ञा केल्यावर ते प्रमुख स्वामीला हात जोडून वंदन करून म्हणाले, आणखीन काय आज्ञा आहे? मच्छिंद्रनाथ म्हणाले, जसा हा वर दिला तसाच आणखीन एक वर द्या। तुमचे व माझे हे युद्ध झाले त्याची कथा व आख्यान जे कोणी संग्रही ठेवतील वाचतील त्यांना प्रिय मानावे। त्यांच्यावर आलेली संकटे तर दूर करावीच व त्यांना तुम्ही स्वतः त्रास देऊ नये, त्यांच्या घरात प्रवेश करू नये। ते वाटेने जरी चालले असले किंवा त्यांच्या घरातले कोणीही चालत असले तरी त्यांना स्पर्श करू नये, विघ्न करू नये। अन्य संकटांपासून त्यांचे व त्यांच्या परिवाराचे रक्षण करावे। तुम्ही मला शरण आलात ना, मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा। त्यांचे ते म्हणणे सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केले। त्यांनी मच्छिंद्रनाथांना वारंवार नमन करून स्वस्थानी प्रस्थान केले। यानंतर मच्छिंद्रनाथांनी वेताळासह सर्व भूतपिशाच्यांना वश केले व त्यानंतर ते 12 मल्हाराचे दर्शन घेऊन व तेथील यथाविधी कार्य करून पुढे कालिका देवीच्या दर्शनासाठी गेले। ती कथा आपण पुढील अध्यायामध्ये पाहू। इति श्री नवनाथ कथासार अध्याय 5 संपूर्ण। अलख निरंजन।